सांगलीतील टिळक स्मारक मंदिर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पश्चिम मंडलाध्यक्ष रवींद्र वादवणे यांच्या पुढाकारातून झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून 50 ते 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. रक्तदानासारख्या श्रेष्ठ सामाजिक कार्यात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे त्यांनी अभिनंदन केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभाग क्रमांक 14 मधील नगरसेवक उदय बेलवलकर, नगरसेविका मनीषा कुकडे, केदार खाडीलकर आणि नगरसेविका अनिताताई पवार यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम मंडल भाजपा यांच्यातर्फे आज लोकमान्य टिळक स्मारक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. ते आत्तापर्यंत इथं 35 जणांचं झालेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत अनेक 60 लोकांपर्यंत जाईल. आणि रक्ताचा तुटवडा असल्यामुळे सांगली सिव्हिल मिरज याला त्यासाठी आज हे नियोजन करण्यात आले होते. इथं सुधीरदादा गाडगे, इनामदार साहेब, वहिनी सगळ्यांनी भेट दिलेली आहे. जास्तीत जास्त रक्त संकलन करण्यासाठी इथं आज नियोजन केलेलं आहे. नमस्ते, मी सौ मनीषा संदीप कुकडे. आज माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे. सांगली टिळक स्मारक येथे प्रभाग क्रमांक 14 मध्ये भव्य प्रमाणात रक्तदान शिबिर सुरू आहे. खूप चांगला लोकांचा प्रतिसाद आलेला आहे. जास्तीत जास्त लोकांनी या रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा.